हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे साधना ब्लॉग. तर चला, आज होता अळूवडी बेत. तर मस्तपैकी अळू घेऊन आले, घरचीच अळू, आणि पटकन फ्रेश धुवून घेतली स्वच्छ. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, पानांना बेसन पीठ लावेपर्यंत मी कढईत गरम पाणी करायला ठेवलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आणि लगेच कढईत उकळण्यासाठी गरम पाणी ओतून त्यात एक स्टँड ठेवलं. माझ्याकडे काय स्टीमर नव्हतं किंवा नाही आहे, त्याच्यावरून तर पाणी गरम होईपर्यंत मी मस्त बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण, हळद, मीठ टाकून मस्त आणि वाटलेल्या भांड्यात पाणी घालून तेच बेसन पिठात ओतून मस्त घट्टसर असं बेसन पीठ कालवून घेतलं होतं. आळूवडीसाठी बेसन पीठ घट्टच लागतं की ते आळूवडीच्या पानांना चिकटून बसतं. पातळ असलं की आळूवडी होत नाही. तर पाणी ओतल्यानंतर थोडंसं पातळ शिरा मोडून घ्यायच्या. आळूची पानं मोठी मोठी गावरान आहेत. आळू मोठी दिसतात. गावरान आळूची आहे ना, मस्त मोठी पानं जरी गोठीच्या कडेला सेंड करतात, त्याला भेटतं. त्याला आता बेसन पीठ लावून घेते मी. ओके, बेसन पीठ लावून जरा गोल रोल बनवायचं. मस्त मोठे मोठे रोल. ओके, डबल डबल पानं नाही घेतली. डबल मोठी मोठी पानं आहेत, त्याच्यावर डबल पानं नाही घेतली मी. बारीक बारीक छान वाटते असे. बस, पाण्याला उकळी आली, त्याच्यात ते चाळण ठेवून घेते. मस्त वाफ निघते. आधी बारक्या बारक्या म्हणते. मोठ्या पानाच्या मोठ्या रोल्स झालते, तर ते मध्ये मध्ये कट केले म्हणजे बारीक बारीक मला चाळणीत पण ठेवता येईल.
अळूवड्या बाहेर काढल्या, थंड करायला थोड्या वेळ ठेवल्या. थंड झाल्यानंतर मी चाकूनी अळूवडी मस्त अशी कट करून घेतली. सर्व अळूवड्या कट करून झाल्यावरती मी कढईत तेल ओतून तेल तापायला ठेवलं. तोपर्यंत सर्व अळूवड्या कापून झाल्याच होत्या, कट करून झाल्याच होत्या. तर मग मी कढईत तेल तापले का बघण्यासाठी एक वडी टाकली होती. ती पण मस्त अशी खमंग भाजली होती बघा, लाल मस्त छान कुरकुरीत. आणि नंतर मग सर्वच वड्या मी तेलात टाकून मस्त हलवून खरपूस खमंग भाजून घेतल्या. खमंग वड्या भाजलेत हो का, लाल लाल मस्त भाजलेत. अशाच भाजून घ्यायच्या मस्त. एक सुद्धा वडी फुटली, एकदम क्रिस्पी झाली, कुरकुरीत. तेलात तळून घेतली, अजिबात फुटली पण नाहीये. छान झाली अळूवडी. तर अळूवडी कशी झाली कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. इथंच व्हिडिओ संपवते. धन्यवाद.